कुमार आहे परंतु या ठिकाणी संपला करण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यात आहे। विश्वा मुली स्मारक समितीचे कार्याध्यक्ष तसेच या गोरगरिब परिषद संघ पुणेचे अध्यक्ष तसेच कार्यक्रम आहे कुठं बोल कुणाला
माध्यमातून बोलू का मी बोलू काही बोलू का किती लोकांना वाटतं की बोला करा बोला काहीच लक्षच नाही या काहीच लक्षच नाही सगळं आम्ही आयुष्य पहिल्यासाठी वापरतो इकडं लक्ष हो बरोबर मी कोण या कोण ताई बोलत तुम्ही बोलत नाही अरे बाबा बोलण्याचा अधिकार महात्मा फुले बाबासाहेबांनी दिला मी कोण आज आम्ही काय बरोबर केली लक्षात आलं तुमच्या आमचा एक मित्र होता सांगा परांजपे काय नाव बोलत नाही काय बोलवाले कुठे फाळूच नाही बाबासाहेबांचे पाय लागले तिथं त्या पाय तिथं लागले तिथं बिहार तिथं तुम्ही बोलत नाही बा आहे का नाही आमचा एक मित्र होता सांगा परांजपे काय नाव दादा बोला ना काय सांगाराम इथं गॅप पडला ना काय आता देवाला जर का बापनाला वेगळं जाणवं घालायचं असतं तर त्यांनी जन्मताच जाणवं घालून पाठवलं पाहिजे त्याने मुसलमानाची श्रद्धा करून पाठवली पाहिजे प्रेतात देव धर्म हे सगळं मानव निर्मित आहे आमचा मित्र होता सकारात्मक आपल्याला साधुके ऑडियन्स पण तयार करावा आपण भारतीय राज्यघटनेनं आपल्याला सर्व अधिकार दिलेले असून देखील आपण शांत आहोत आणि फक्त सवलती घेण्याच्या पुढे आहोत बाकी व्यक्ती स्वातंत्र्य जे दिलेलं आहे ते तुम्ही घेतच नाही चुकी बरोबर ध्यान व्यक्ती स्वातंत्र्य त्याच्या जगतात हजारो किड्या मुंगे जनावर तुम्ही माणसं आणि बाबासाहेबांची अवलादा स्वाभिमानाने जगा त्या काळात बाबासाहेब असताना भारतात झालेला माणूस भूर म्हणलाय त्यांची वंशावळ संस्थान होत तेव्हा शिक्षण मंत्री म्हणून शिक्षणाचं काम करणारे कोण आहे तुम्ही त्याच व्हायला लागलेलं त्या भूमी आणि बाबासाहेब आले तर बुद्धाचं वास्तव्य इथं आहे आपण सगळे पुण्यवान आहोत तर आपण बाबासाहेबांचं रक्त आहोत आपण काय आहात बरं वाटतं ऐक बरं वाटतंय हा ऐक बरं वाटतंय टीव्ही सिरियल पेक्षा बरं आहे ना इकडे चपात्या करा तिकडे नाही बाहेर आम्हाला ही आपली संस्कृती नाही त्यामुळे टीव्ही बंद करा घरामध्ये 22 प्रतिज्ञा लावा आणि त्या दिवस रात्र म्हणा त्याशिवाय तुमचा उद्धार नाही आवडलं त्या टाळ्या महात्मा फुले असते तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी उत्साह देण्यासाठी आपण म्युझिक लावला असतं बरोबर नाही नका बंद करा मी सांगितलं तर या वयात ते ऑपरेट करताय साधी वस्तू आहे त्यांच्यासाठी एकदा बाळ्या थांबे आंबेडकर चळवळीचं नाव आहे भाई कसे तो वाचा समुद्र वाचता नाही आमचा एक मित्र होता सकाराम परांजपे काय नाव परांजपे कशात येतं माझ्या बोलत नाही कशात येतं परांजपे कशात येतं त्या काळामध्ये आवाज द्या त्या काळामध्ये माझे सर्व जाती धर्माचे मित्र होते
भोले हे बळवंतराव टिळक म्हणजे लोकमान्य टिळक यांना 3 लाखाचं जामीन देणारा तुमचा हा पाठ्य आहे. 3 लाख. आता आम्ही 19 फेब्रुवारी 1869 शिवाजी महाराजांची समाधी सोडली. 10 दिवसाचा शिवजन्मोत्सव सुरू केला आणि शिवजन्मोत्सव बंद करून आता पाटला उत्सवाला त्यामुळे त्यांना नाव देऊ नका. त्यांना तुम्ही मर्यादा निर्माण करा. 10 दिवस तुम्ही या बुद्ध विहारामध्ये फुले शाहू आंबेडकरी कार्यक्रम उजवा. त्यांना मर्यादा द्या. त्यांना नाव ठेवू. सगळे जातीचे मित्र करा. नाही वाद मारे माझे मित्र बरोबर नाही. म्हणून मी माझ्या आनंदात म्हटलंय धर्म राज्य भेद मानवात नसावे. धर्म राज्य भेद मानवात नसावे. सत्यानो वागावं ईशासाठी. ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मण यांना धरावे मुळाशी बंधुपरी. निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक भांडण अनेक कशासाठी. ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मण यांना धरावे मुळाशी. पुढ्या ब्राह्मणांना शिव्या देऊन कशाला दुश्मनी करतात. कोणालाच शिव्या देऊ नका. तू त्याचा देव मानतोय त्याला मानून द्या. त्याच्याकडे जाऊ नका. उगाच त्याच्यावर टीका करू नका. तर काम करायचं असेल त्याची काठी करू नका. तुमची काठी मोठी करा. काय होतं सावंत साहेब आपले लोक नुसते बऱ्याचदा भाषणातून इतर जाती धर्मावर टीका करतात आणि आपण आपले दुश्मन वाढवून घेतो. पर्याय द्या. 10 दिवस तुम्ही इथं कार्यक्रम करा. बरोबर आहे का नाही. हा पर्याय दिला पाहिजे का नाही. त्यामुळे आजपासून आजच्या सावंत साहेबांचा वाढदिवसानिमित्त किंवा स्मृती दिनानिमित्त शपथ घ्या. कोणी कोणाच्या धर्माचा अपमान करू नका. जर पाळायच्या असतील तर 22 पंचमीया पाळा. पंचशील पाळा. मग तुम्हाला कळेल दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवू आमचा एक मित्र सुपारीला हात सुपारीला हात सुरू तो फुलं टाकणार. फुलं आपण नाही मानत. बरं झालं बाबासाहेबांनी त्याला तो धर्म दिला आणि त्या सांगितलं ब्रह्मा विष्णू यांना देव पाहणार नाही आणि कोणतेही क्रिया कर्म पावनाच्या हातून करून घेणार म्हणजे बाहेर बाबासाहेब घरात किचन मध्ये आहे एक म्हातारी सांगितली होता. म्हातारी गेले नाही का स्वतःचा कामा नाही. त्या बिलकुल काही होत नाही. 2000 ठिकाणी जाऊन आलो. 23 कोटी रुपये एकही माईचा नावावर भेटायला आला. अरे हाना काय जोरा आहे तेव्हा नामचे नातेवाईक गरज नाही. लग्नाला एक कदा मला पुण्यातून सदाशिव पेठ मिरवणुकीसाठी नवरदेव वाड्यावर बसलेला. कशावर आहे. कशावर लग्नाच्या मिरवणुकी 4 पायाचं जनावर चालतं आणि माणसं सारखं माणूस चालत नाही. नंबर तसं मामाच्या 2 कर्मठ ब्राह्मणाने पाहिलं. करा सुगोट बोलायला सरळ बघायचं नाही.
जसं त्यांनी पाहिलं माळ्याचं पूर्व आपल्या रामाच्या लग्नाच्या विरोधी आला तसा त्यातला एक जण मला म्हणाला तो आमच्या देवा ब्राह्मणाच्या लग्नात आला त्याच्यामुळे आमच्या धर्मा कोणाला चालता इथे आम्हाला पाहण्यासारखं बोलता पण काही वेळ त्यालाच नाकात पूर्वी त्याचे डबा बोलणं माहितीच नाही केवळ करूनच आला असेल पण येतो मला भूमीसारखं बोलता येतो का नाही आमचे मित्र होते विष्णू शास्त्रीची कुलकर निबंध मारला का ते नेहमी आम्हाला मित्र व्हायचे पण आमच्या मागे म्हणायचे त्या डोक्यानं कितीही शैक्षणिक संस्था काढून द्या याचे शैक्षणिक कार्य हडपसर बेफाकून याच्या पुढे जाणार आज विष्णू शास्त्री जोशींना एमपीएससी ला अर्ध्या मार्काला विचारतात पण तुमच्या ज्योतिरावांना बाबासाहेबांनी गुरु मानलं डोक्यानं कितीही शैक्षणिक संस्था काढून द्या याचे शैक्षणिक कार्य हडपसर बेफाकून याच्या पुढे जाणार आज विष्णू शास्त्री जोशींना एमपीएससी ला अर्ध्या मार्काला विचारतात पण तुमच्या ज्योतिरावांना बाबासाहेबांनी गुरु मानल्यामुळे अख्ख्या विश्वामध्ये विचार करा म्हणजे या लोकांचा विचार सुद्धा असावा याच्यावर जोर होता पण तुमच्या या तात्यांचा विचार शुद्ध कसा असावा याच्यावर जोर होता त्यांनी मला तात्यांना काय केलं माझी बोलत नाही का मॅडम भारतीने काय काम करते भारतीने एवढी पुस्तकं वाढली प्रत्येक ग्रामपंचायतीला वाचता का नाही त्यांनी मला काय केलं लग्नात मला राग आला काय आला आपल्याला रागच येत नाही म्हणून आमचे बाबूदादा म्हणतात आपल्या लोकांना राग येत नाही ना हा बाबासाहेबांना वगैरे बाहेर राहून शिकावं लागलं बैलगाडीचं धन्यू दिलं रागाला गेल्याची झंझट मला लग्नात नांदून दिलं मला राग आला मी महात्मा झालो एवढं आपल्या लोकांना राग येतो का पण काय कल्पनावर कोणावर काढतात राग बायकोवर हा काय ती बिचारी साप ते मी तशी नाही म्हणजे रविवारी पांढरे शुभ्र कपडे घालणार सुराव निरयुमचे ममाला खाणार निरमणी म्हणणार घरी गेल्यावर दारू पितो दारू पिऊन आता आपल्या बाबासाहेबांनी नाही शाहू महाराजांनी नाही मी नाही दारू पण दारूचा फायदा काय तुम्ही मला मेहरा काय हो काही जो दारू पितो ना त्याला पुत्र चालवत नाही तो सांगेमध्ये घेतो कुठल्या पायाला चावायचं आणि जो दारू पितो तो सदैव तरुण राहतो म्हातारा होत कारण म्हातारा होईपर्यंत उचलतच नाही तरुण तरीच म्हणतो त्यामुळे आपण तो दारू पिऊ बरोबर त्यांनी मला राग आला मला काय आला मी घरी गेलो गाठ पाण्याने आंघोळ केली म्हटलं दादा ही लोक आपल्या कामाला आंघोळ करतात आज आपण बाबाच्या नावाने आंघोळ करू ऐकायचं नाही बरोबर काय पण माझ्या मनात या शांत होत पण माझ्या मनात या शांत होती त्या मनुवाद्यांचा प्रत्येक शब्द माझ्या शरीराच्या रोमारोमात नसा
अपमान झाला. दादा मला कधी कळलं माहितीये, ज्या वेळेस मी ज्ञान घेतलं, शिक्षण घेतलं, विचार अविचार करण्याची ताकद मला शिक्षणाने दिली. कुणी दिली? आणि मग मी आई पूर्ण विचार केला की माझे बाकीचे मराठा पासूनचे सगळे शूद्र बांधव स्वतःला खालच्या जातीचं समजून अपमान सहन करतात, अत्याचार सहन करतात. त्यांना ज्ञान कोण देणार, त्यांना शिक्षण कोण देणार? आणि त्याच रात्रीने ठरवलं की त्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा जगाचा काही महिला तुम्ही म्युझिकला मानकडे तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा या पुढे पुढे इकडे या कारण काय म्युझिकला म्युझिकला असं उत्तर देण्यात आलं पाहिजे. याला म्हणतात सावित्री शिंदे. ही काही धारणा बाहेर होती, हिला कळतच नाही आपण काय चाललंय. काही काही कशाच नाही तिच्या हाती पाण्याची दोरी तिच्या जगाचा सगळ्यांनी बोललं पाहिजे. तिच्या हाती पाण्याची दोरी तिच्या जगाचा, तिच्या हाती पाण्याची दोरी तिच्या जगाचा, तिच्या हाती पाण्याची दोरी तिच्या जगाचा, तिच्या हाती पाण्याची दोरी तिच्या जगाचा. तर हात करून तिच्या हाती पाळण्याची दोरी तिच्या जगाचा, तिच्या हाती पाळण्याची दोरी तिच्या जगाचा, आपलं हातात तिच्या हाती पाळण्याची दोरी तिच्या जगाचा, तिच्या हाती पाळण्याची दोरी तिच्या जगाचा. हात वर करून तिच्या हाती पाळण्याची दोरी तिच्या जगाचा. तरी आता आहे ना हा एवढं मरणं झटकली पाहिजे. जर मरणं झटकली नाही तर कोणी तुमच्यावर चाल करेल, परत तुमच्या हातामध्ये आणि गळ्यामध्ये गाडगाले राहणार. चाल करता आली पाहिजे. 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जगता आलं. जरा निकम साहेबांना तुमचा आवाज बोलू द्या. तुमच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा. सर ऐकू आलं ना तुम्हाला हे काय म्हणते? तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा नाही ऐकू आलं. तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा आलं. बरोबर आपले स्लोगन आपण पाठ करा. बरोबर नाही. पहिला कार्यक्रम असा आहे की भोरमध्ये लोक बोलत नाही, कारण मी छोट्या भाड्या वस्त्यात जातो, त्यांच्या 5 मिनिटात आणलं देतो, तुमच्या आणून आणलं तिच्या पाण्याची दोरी जगाचा. मग याच्यावर झोपावलं कोण, गुंडावलं कोण, खाऊ कोण घालतं. आई पिकवाला अभ्यास कर, कोण काय केलं. आई 4 तास मोबाईल दिवस की बोललं काय खेळतं. मित्रांनो, माझ्या आया बहिणींनो, मोबाईल कारणाशिवाय वापरू नका. फुले जर का आज अवतरले असते तर फुल्यांनी देखील हेच सांगितलं असतं. नुसतं आम्हाला सवलती पुरतं घेऊ नका. सवलत ही दिलेली आहे, त्याचं भांडवल करू नका. तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा देखील अधिकार या संविधानानं दिलेला आहे. माणसासारखं जगा. जर का तुम्ही दुसऱ्याच्या मागे गेलात तर तो तुम्हाला खाटी खाण्यातच येणार आहे. बरोबर नाही? तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा. आणि म्हणून मित्रांनो, आया बहिणींनो, मी एक जागे
शाळा सुरू केली मुलींची. सचिन तेंडुलकरने सिक्सर मारला असताना तर टीव्ही फोडून बघितला असता. अरे बाबांना भारताची पहिली शाळा सुरू केली. काय वाटलं? आमचं कौतुकच हा लावा एका तुम्ही लावा लावा तुम्ही कारण वाचवा भारताची पहिली शाळा. थोडा म्युझिकचा वापर केलाय का? बरोबर नाही? बरोबर वाटतंय का? भारताची पहिली शाळा कधी सुरू झाली? कधी कधी? ज्योतिबा फुलेंनी एकच मिनिट थोडा 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 टाळ्या ठोकून भारतातली मित्रांनो पहिली शाळा सुरू झाली. एक जानेवारी 1800 मी 1 जानेवारी का निवडली कोण सांगलं? मी कोण बोलतो विमान मध्ये येईल चल कमाल हे तुझी डॉक्टरची काय तर बोला पुन्हा बोलेगा एक तारीख अरे भगवान पाहुणा सारे कधी काय बोलतो डबल असणार कोई वर्ष 65 पुढे पण पाठावर एक जानेवारीला काय झालं? बरोबर नाही? युद्ध कोणाचं होतं? बरोबर पेशवाई संपुष्टात आलं 1 जानेवारी 1800 ये ना एक मिनिट पद्धत तुम्ही बोलत होता ये बघा त्याच्या लक्षात एक पेशवाई संपली 1 जानेवारी 1800 आणि आम्ही शाळा सुरू केली 1 जानेवारी 1800 तारीख लक्षात ठेवा. बरोबर का नाही? नाही चतुर्थी कधी आहे चंद्र होत आहे हाय नाही. आपलं सैनिक किती होतं? आणि त्यांचं एक मोबाईल गेला 28,000 पाहिजे 500 रुपये काय किती म्हणून ती म्हणे निगम साहेब तुझ्या सारख्या 56 म्हणून या पेशवाईमध्ये मनस्थितीचं अवलंबन जास्त होत होतं. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चौघांवरही अतिशूद्र म्हणून स्त्रियांना मानलं जायचं. या मनस्थिती पुष्टी काळा राधा वाडा एवढं स्त्रियांचं काम होतं. ब्राह्मणांच्या स्त्रियांना देखील ते लोक शूद्रच म्हणत होते. मला स्त्रीला सन्मानानं वागवायचं होतं आणि या मनस्थितीला मला जाळून टाकायचं होतं. तो विचार संपुष्टात आणायचा होता. म्हणून 1 जानेवारी 1848 साली या भारतातली पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर हे सांगतो आता तुम्ही सांगता यावेळेस
मी तर म्हटलं शाळा सुरू करायची, म्हटलं चला आपण आपल्या बायकोलाच शिक्षिका करू. माझ्या बायकोचं नाव चल माझ्या बायकोचं नाव काय? चला आपण मी घरामध्ये गेलो, माझी साऊ आई तुम्ही इकडे बसले म्हणून गावची बायको घ्या भाकरी टाकत होती. अशी भाकर थांबायची, अशी बरोबर टाकायची, वर मागे टाकलं का भाकरी बरोबर तोंडाला पाणी सुटतं. त्या भाकरी खाऊन अंधहून गिरबासतात साळवे यांच्या भाकरी जाऊन मी अमृतवाल्यांना शोध दिलेला आहे. मी बाजारातून आलो, बाजारातून आली पाटी काय आणलं वाटत बोलत नाही काय आणलं तुला शिकवायचं म्हटलं काय पाहिजे ही पाटी आणली तुला साऊ हे बघ मी तुला काय आणलं असं म्हणून मी तिला पाठी दाखवायला गेलो. त्या शिकाव्यावरची भाकर काढणार मला बघितलं की भाकर खाली टाकली तिला पोळ लागलो. ती भाकरीचं पोटाचं कोंडा घेतलं पाठीकडे बघितलं आणि मला म्हणली शेठजी काही तुम्हाला शेठजी म्हणायची. आता काय जरा चहा मी तिला आहो काहो करायचो, ती मला आहो काहो करायची. माझ्या कोणत्याही भाषणाची सुरुवात माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो कधीच नव्हती. समग्र वार्ताय बघा, माझ्या भाषणाची सुरुवात माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो बघितलं मला शेठजी काही तिने पाठीकडे बघितलं मला शेठजी बाजारात चौकटी कवापासून आला की बाजारात चौकटी दवा. मी म्हटलं जाऊ हा दवा नाही, याला काय म्हणतात जाऊ तिच्या हाती पाण्याची गोळी तिला चौथा घरी मी तुला शिकवतो तू आया आवाज येत नाही बरोबर आहे. मी आया बायांना शिकवतो मी तुला शिकवतो तू आया बायांना मी पाठी घेतली दादा तू घेतला म्हटलं साऊ हे बघ मी कॅमेराला हे बघ मी पाठी घेतली खडू घेतला म्हटलं साऊ हे बघ याला म्हणतात काय म्हणतात काय आता काय शिकवले एक बार. तर आमच्या हंटर कमिशन प्रमाणे 1882 ला तो आम्ही हंटर कमिशन लिहिला. त्या पद्धतीने जर शिक्षण पद्धती झाली असती तर पोरं बेरोजगार राहिली नसती, त्यांनी व्यवसाय घेऊन शिक्षण घेतलं असतं. हंटर कमिशन आता छोटं शिकवले बरोबर नाही. हंटर कमिशन म्हणजे इंग्रज जेव्हा आपल्या देशात आले त्यांनी शैक्षणिक पद्धतीसाठी कामकाज सुरू केलं. त्या कमिटीवर सगळे अनुवादी होते. त्यांनी असं सांगितलं की आधी उच्चवर्णीयांना शिक्षण द्या व खालच्या लोकांना शिक्षण दे. मी हंटर कमिशनला पत्र लिहिलं या ठिकाणी जातीवादी व्यवस्था आहे. सर्वयुग या देशामध्ये जातीयवादी व्यवस्था आहे. ब्राह्मण उच्चवर्गीय तुम्हाला शिकल्यानंतर खाली शिकवतील याची गॅरंटी नाही. कारण जर का एखादं धान सुद्धा चाललं तर वर पाणी घालत नाही, खाली पाणी घालतात. शूद्राधी शूद्र भटक्या विमुक्तांना पहिल्यांदा शिक्षण द्या आणि हे व्यावसायिक शिक्षण द्या हे हंटरला सांगितलेलं आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा हे मी 1882 ला सांगितलेलं आहे. आणि ती तरतूद लोकराजा शाहूंनी 1902 नंतर केलेली आहे. आपण याची
निघाला एक बार आणस कधी आणणार कापणार कधी खाणार जर का तुम्हाला तुमची लेकरं खऱ्या अर्थानं या देशाचा नागरिक करायचा असेल तर आता एक बार एक वर्ष शिकू नका एक बार आंबेडकर म्हणल्याशिवाय पर्याय नाही एक बार हात वर एक बार हात वर येताना बोल एक बार आंबेडकर एक बार आंबेडकर एक बार एक बार एक शाळेत माहिती काही शिकू द्या आपल्याला सोडू द्या पण भरू द्या घरी आल्यानंतर लक्षात ठेवा एक बरोबर आणि जेव्हा काय म्हणता येईल काय मी म्हटलं का पी त्यांनी काय सांगितलं आणि बाळासाहेब बरोबर भोर पण पाहिजे तुम्ही जिथे राहता त्याचा तुम्हाला अभिमान नाही पी बाळासाहेब काही नाही आता जर तुम्हाला या भोर मध्ये विचारलं पी काय बाळासाहेब बोलतच नाही रविवार कुठे राहून आलेलं दिसत आहे सी फॉर काय म्हणताय सी फॉर क्या बात है की एकटीच उत्तर देते सी फॉर यस तुला एक उत्तर देतो या चार मिनिट वाले माझ्यासाठी या बाबा तिथे बसा तुम्ही बाबा तिथे बसा एकदा जोरात लावा सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज फुलवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा फुलवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्मन छत्रपती शिवाजी महाराजांचा वाटतंय आज जयंती आणि स्मृतिदिन कोणाचा बाळासाहेब तो कार्यक्रम आहे कुठे बोलवलंय कोणाला आणि घोषणा कोणाच्या नावाने आहे खरे विद्यार्थी या देशामध्ये बौद्धवादी आहेत बाकी दुसरे कोण आहे बरोबर आहे का नाही त्यामुळे आपण विज्ञान जाणणारे आहात ते चांगलं आहे ते बुद्धिवाद्याचं आहे आणि तुम्ही सगळे बुद्धिवादी आहात फक्त तुम्हाला मार्ग जाता कोण आहे हे कळायला पाहिजे त्या मार्गाने चला तुमचं जीवन सफल होईल हे कोण आणि जेव्हा सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाल तेव्हा सी फॉर छत्रपती शाहू महाराज देखील म्हणा आणि सी फॉर कॉन्स्टिट्यूशन म्हणायला देखील विसरू नका शिवाजी महाराजांनी त्यांचं राज्य चालवलेलं आहे त्याचा महत्वाचा गाभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यात केला बाबासाहेब आंबेडकर स्वतः पत्र लिहित असताना त्याची सुरुवात जय भवानी आपण कोणाच्या आवाजात आहोत त्यामुळे तुमच्या घरामध्ये सर्व पुष्टांची फोटो किंवा नागरांकडे
नावाचा फोटो ठेवू नका, या महापुरुषाचा फोटो ठेवा, त्याशिवाय तुमचा उद्धार झाल्याशिवाय आहे का नाही? बरोबर नाही? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे संत झाली कळली कोटी तंबाखूची नळी, स्नान संध्या बदवली पुढे भांग ओढवली, भांग गुटखा हे साधन पची पडे मद्यपान, तुका म्हणे अवघेची सोंग तेथे कैसा पांडुरंग. आपले बरोबर नाही? मला काय म्हणायचं कळलं नाही? ए फॉर बी फॉर सी फॉर निगम साहेब सांगावं. कॉन्स्टिट्यूशन कोणाचं पाठ आहे? प्रास्ताविक कोण म्हणून टाकले? कॉन्स्टिट्यूशन पाठ आहे मॅडमचं नाव माहिती. दुसरं कोणाचं पाठ आहे? गणपतीच्या आकृती कोणाची पाठ आहे? जस्ट पाठ आहे, आपल्याला काय आपल्याला म्हणायचं नाही. हात करून पाठ आहे. कॉन्स्टिट्यूशन पाठ आहे, त्याच्या जीवावर आपला भारतीय लोक त्या संपूर्ण गावात मला माहित पाहिजे. प्रास्ताविक तुमच्या घरामध्ये ठेवा, किचन मध्ये ठेवा, फेसबुकला ठेवा, व्हॉट्सअपला ठेवा, तुमच्या कुकरला लावून ठेवा, तुमच्या फ्रीजला लावून ठेवा, तुमच्या बेडरूमला लावून ठेवा. प्रास्ताविक आणि भाविक प्रतिज्ञेशिवाय तुमचा उद्धार नाही. तुमच्या सवलती घेऊन म्हणू नका. तो बाबासाहेबांचा अपमान आहे, त्यांचा विचार आत्मसात करा, तर तुम्ही माणूस म्हणून जगा. त्याच्या जनावरांपेक्षाही जर तुमच्यासारखा दुसरा कोणी नसणार नाही. त्यामुळे जे हित तोंडाला म्हणू नका, ते आचरणात आला. सी फॉर कॉन्स्टिट्यूशन ही काहींना सांगतो ते प्रास्ताविक त्यांनी म्हणावं येत आहे. तर एक टाळ्या वाजवा त्या माहितीच्या अधिकारी आहेत. सर्वांना सगळ्यांचे आम्ही भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय संविधान. भारताचे समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिका सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ही ताकद पाहिजे तुमच्या डॉक्टर बाबासाहेबांची. काही बोलले नाही. परीक्षेसाठी कोणी पाणी करत आहे चुकी बरोबर. या भारताची हे तंत्र पाठ करूनच आपल्याला आतापर्यंत आपल्याला काही जोड दिला आहे. तुम्हाला पाठ करायचा असेल तर संविधान पाठ करा, पाठ करा, मानवी हक्क मिळवून घ्या. चुकी बरोबर. तसे एका नामात मी बोललो का नाही, बोललो का नाही. मी देखील भीमाची चावला दे एक अवलाद जर प्रयोग करते तुम्ही ठेवली रोज ठरवलं ना 2च शब्द पाठ करायचे तर महिन्याभरात तुमचं प्रास्ताविक पाठ होईल ना. बरोबर का नाही? किती जण घरी गेल्यानंतर प्रास्ताविक पाठ करणार? हात वर करा, हात वर करा, हात वर करा. हे सगळ्यांचा फोटो काढले कोण कोण घेतले हात वर करा. कोण कोण प्रास्ताविक पाठ करणार आहे?
ते मधुरम तथा ज्ञान प्राप्त राजमार्गे गौम्यहम सर्वोहम उदन्यम उदंडम ज्ञान प्राप्ती पण हे लोकांनी पाठांतर करून तुम्हाला वेळ दिलं तुम्ही पाठांतर करा लोकांना शिकवलं का सिफर आणि सिफर बरोबर नाही बरोबर तुम्ही मला घरी ए फॉर आंबेडकर बी फॉर बाबासाहेब सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज किंवा आणि डी फॉर तुम्ही दादा टी फॉर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर म्हटल्याशिवाय पर्याय नाही का बोलते किती जणांना माहिती हात बघायला बघता हा सर काय काम केलं दाभोळकरांनी या सगळे पुस्तक काही या दाभोळकरांनी कसलं काम केलं कशाचं काम केलं त्या नकाशाने त्यांनी कशाचं काम केलं कशाचं काम केलं त्या नकाशाने मारलं कशाने काही गोष्ट घ्या दाभोळकर हे कसं मला माफ करा मला शांतता लागते कारण मी हृदयात दाभोळकर कशाचं काम करत होते त्यांना कशाने मारलं माझा सर का दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होते त्यांना या लोकांनी कशाने मारलं व त्यांचा अंधश्रद्धेवर कर्मकांडावर विश्वास होता तर त्यांनी दाभोळकरांना बंदुकी कशाला मारायची मूठ मारायची नाही तर अनामती करायची जादू टोना करायचा की फटाके बंद धमाके बंद अक्षर अरे पहिले हो तुम्ही किती दाभोळकर मारा कलबुर्गी मारा गोविंदभाई मानसरे मारा तुम्ही व्यक्तीला मारा पण व्यक्तीच्या मनाचा बुद्धाचा विचार मारू शकत आम्ही असले मारा कधी शिकवली आम्ही पाठी घेतली भरून घेतला म्हटलं साऊ हेवत याला म्हणतात ती म्हणली मजी म्हटलं थांब सांगतो मग आम्ही काढला ती म्हणली मजी म्हटलं थांब सांगतो आम्ही काढला ती म्हणली मजी म्हटलं थांब सांगतो अख्खी बारा पहिली आई तिला शिकवली आणि मग मी तिला सांगितलं म्हणजे अन्यायाचा प्रतिकार म्हणजे पडव्यांचा नायनाट आणि म्हणजे कर्मकांडावर मूठ मारती आवडता बोल नका मागे बोल नका ब म्हणजे बळव्याचा नायनाट ब म्हणजे बळव्याचा ब म्हणजे बळव्याचा बळवे कुठं असतात कुठं पंढरपूर एवढा पंढरपूरचं देव पाहिजे ना हे बाबासाहेब 1954 आले 54 देवरूडला आले होते ते म्हणाले माझी तब्येत ठीक नाही संशोधकांनी शोधा पंढरपूरचं देऊळ म्हणजे बुद्धविहार आहे विठ्ठलाची मूर्ती म्हणजे बुद्धासारखी मूर्ती आहे खाली बसा ते म्हणजे काय करतात निकम साहेबांना माहिती ते कसं करतात ज्याला देवाचं दर्शन पाहिजे तो या रांगी रात्रभर आणि त्याला लवकर दर्शन पाहिजे त्याची रांग वेगळी बरोबर ना तो काय करतो 100ची नोट त्याला देतो कोणाला
लगेच त्या बाईचं डोकं आवाज होता. बरोबर. शंभराची नोट अशी घ्यायची, खिशात टाकायची, त्या बाईचं डोकं आपटायचं, पुढे चालायचं. परवा एका बाईचं असं डोकं आपटलं तरी म्हणजे बाया हिशोबाने मला चुकू लागली. आता या वर्गांना हायकोर्टाने बंदी केली आहे. हायकोर्टाने कायद्याने बंदी केली आणि कायदा कोणी केला? कायदा कोणी केला? बाबा तुम्ही इथे बसा. कायदा कोणी केला? आहे का नाही? परवा एका पाहिजे तिथे शाळेत गेलो त्या पोरांना म्हटलं मला आपलं म्हणजे वाढवायचं नाही ना. आता ती बातमी बोल याचा दादा वाढवायचं नाही. ते मुख्याध्यापक माझ्याकडे आले म्हणजे तात्या काही कसं शिकवलं मुलांना. मी म्हटलं काय झालं? म्हणजे मुलं याचा दादा म्हणतात पडायचं नाही का, पडायचं नाही का, पडायचं नाही का. मी म्हटलं म्हणू द्या ना. म्हणजे कसं म्हणू द्या, माझा हातनाव पडी जाईल ना. मध्यंतरी ते कोणाला खूप टाकतात असा तो म्हटला मी जे धर्मग्रंथ वाचले त्या धर्मग्रंथात तो माणूस पीएचडी तसाच वागला तर तुम्ही मला तुरुंगात टाकलं, मला तुरुंगात बाहेर काढा. न्यायाधीश म्हटला हे न्यायाधीश त्या धर्मग्रंथावरून चालत नाही, हे न्यायालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले बरोबर नाही. म्हणजे तो बाईला तुरुंगात तीन पट म्हणतात, तो आई तीन पट म्हणतात, जो बायकांना पण डोळा देतो त्याला असा बरोबर नाही. मी अशा पद्धतीने माझ्या सावधान फक्त 5 मिनिटं राहील बोलून अशा पद्धतीने मी माझ्या साऊला बारावी शिकवली आणि पाहता पाहता आपली साऊ नॉर्मल स्कूल मध्ये 4थ्या वर्षाची परीक्षा पहिल्या नंबरची पास झाली. आणि आपल्याला मुलीची शाळा स्वीकारायला झाला. आम्ही दोघांना काय करू आपल्या बोलणं का नाही आम्ही दोघे गप्पा मारत होतो. मी आणि साऊ तिने स्वयंपाकाला येऊ लागला. रात विभाग लगा टिफिन खराब लगा त्याने पाणी टाकलं आणि गप्पा मारत होतो. मी माझ्या साऊला सर म्हटलं साऊ गोलदावा चांगला आहे का चौकोनी दावा चांगला आहे? काय म्हटलं गोलदावा चांगला आहे का चौकोनी दावा चांगला आहे? तर साऊ माझी बायको माझ्यापेक्षा मला शेवटी गोलदाव्यानं भाकरी भाजून दिल्या पण चौकोनी दाव्यामुळे चाकू मारण्याची चौकट जरूर झाली. म्हणजे धर्मगुणाला असं म्हणणाऱ्या धर्म मार्तंडांना मी मुलींची शाळा सुरू केली अजिबात आवडलं नाही. आणि मग मी जाहीर आवाहनच केलं. मी म्हटलं आता तरी मागे येऊ नका, ही काढून टाका ती मनस्कृती, विद्या शब्दात पावे ते सुख घ्यावा माझा लेख जोडी नाही. काही एक सांगितलं विद्यार्थी भारतातली पहिली पहिल्या पाठ साऊथ राजोली आवरावर केली स्वयंपाकाची केला पेटा तिच्या मनात एकच तास आज मी आया पायांना शिकवणार. दादा आजच्या दिवशी तरुणीनं माझ्याकडून नवपोरं घेतलं, पाठी घेतली, पुस्तकं घेतली, मला त्याची शेवटी शाळेचा पहिला दिवस मला नवोद्योग पाहिजे, नवी पाठी पाहिजे. आणि मुला शिकली ते तुकडं सापून घेतलं त्याला त्यावर केली
स्वयंपाक पाणी केला, सूर्य वर आला, साऊ माझ्या पाया पडली, आमच्या दादांच्या पाया पडली आणि भारतातली पहिली स्त्री शिक्षिका जेव्हा आपली साऊ रस्त्याने चालायला लागली, लोकांनी तिला दगड मारले, तिच्या अंगावर पाणी टाकलं, एका बाईने खंडेलं शेड घेतलं, माती घेतली, पाणी घेतलं, अशी समोरून येते, त्याची म्हणाली जाणारे आया बायाला शिकून धर्माचा सत्यानाश करती काय, असं म्हणून शेणामातीचं पाणी आपल्या साक्षात्कारावर टाकलं. सगळी सारी शेणानं चिखलानं मातीनं भरून गेली. हातातली पुस्तकं खराब झाली, पण साऊ करमली नाही, कारण तिला आया बायांना शिकवायचं होतं. साऊ तशीच पुढे गेली, तशी आपली साऊ पुढे गेली. एका नराधमाने रस्त्यावर दगड घेतला, साऊ अशी समोरून येते, असा दगड विरघळून मारला, तो एकदा साऊचा कपाळाला कपाळाचं भळाभळा रक्त यायला सगळी साधी हातातली पुस्तकं रक्तानं वाचून गेली. तरी देखील आपली साऊ तिथं क्रांतिकारक पाऊल पुढे टाकतच चालली, टाकतच चालली. नव्या युगाचा समाज परिवर्तनाचं ध्येय उदासी बाळगणारी सावंतवती नाही. म्हणजे महाराज तुम्हाला काय सगळं थोडे मारायचे ते मारा, पण मी आया बायांना शिकवणार म्हणजे आजही ती दगड पुण्याच्या गर्दी मुळात पडते. आमच्या भागात लागले त्या दगडात, पण त्या दगडांना शेकून पासून आम्हाला दगडाचा देव केला जातोय. तुम्हा तरुण पिढीला हात जोडून विनंती, आम्हाला शेकून पासून नका, आम्हाला दगडाचा देव करू नका. आमच्या जयंत्यांना दारू पिऊन आकट पिचकट गाड्यांवर नाचत आमची जयंती असताना आमची जयंती साजरी करायची असेल तर भुकेल्याला अन्न द्या, ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र द्या, ज्याला निवारा नाही त्याला निवारा द्या. तुमच्याकडं उत्पन्नातला थोडासा भाग तुम्ही ज्या समाजात जन्माला आले त्या समाजाला एक कृतज्ञता उत्तर देण्याला द्या. दारू घेऊ नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोट करू नका, सत्याच्या मार्गाचा कारण सत्याचा विजय होतो. म्हणून ज्यांनी दगड मारले त्यांचं नाव पुणे विद्यापीठाला दिलं नाही. या मागे त्या मातेचं
लक्षात ठेवा, कृतज्ञताची भावना सत्याच्या मार्गाला जा, कारण सत्याचा देव असा हात जोडून आणि तुझ्यांचा आनंद जो बाबासाहेबांना आणि बुद्धांना अभिप्रेत आहे म्हणून हात जोडून आणि माझ्या मागे म्हणा, सत्य सर्वांचे आदी घर, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्वांचे आदी घर, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, बाकी सर्व अंधकार, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य धर्मांचे माहेर. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुल्यांचा, संत कबीरांचा, लोकशाहीरांना भोसाठ्यांचा, स्वरागत भगवान बुद्धांचा, या देशातील सर्व राष्ट्र माता आणि पिता यांचा जय योगी, जय क्रांती, जय भीम. धन्यवाद. मला काम करण्याची संधी दिली, मी खूप आभारी आहे. माझं कुमार आहे की महात्मा फुलेंवर संशोधन करणार आहे, कारण प्रस्ताविकाच्या भाषेमध्ये मला संशोधन केल्यानंतर नुसती पुस्तकं छापायची नाही, तर सर्वसामान्यांना पोचेल असं कार्यक्रम किती जणांना आवडला हात वर करा. कात्रज स्वतःची 5000 स्क्वेअर फूट जागा आहे, तिथे मी प्रति महात्मा फुले वाडा बांधलेला आहे. त्यामध्ये माझी मालवाडी ग्रंथालय, अभ्यासिका वर्ग हे प्रोसेस मध्ये आहे. हे सगळे पैसे मी एक रात्री प्रयोगातून उभे करतो. किती जणांना कार्यक्रम आवडला हात वर करा. तो हात विचार करा आणि मला धर्मदान द्या. जय भीम, जय भीम.